कसं आहे भावांनो, ट्रेनमधनं आलेल्या गाड्या पहिल्यांदा अनपॅक करून चेक करून घेतल्या. कुणाचं काय तुटलंय का पहिल्यांदा बघितलं तर या गाडीचा इंडिकेटर तुटला होता. तो इंडिकेटर बांधला आणि आम्ही डायरेक्ट पोचलो पानिपतला. गुड मॉर्निंग भावांनो. तर आपण आज चाललेलं लडाख राईडला. लडाख राईडचा आज आहे पहिला दिवस. बघू शकता इथून पुढे तर पूर्ण लडाखचं. तर आम्ही आहे आज पानिपतमध्ये. पानिपतमधून डायरेक्ट जाणार आहे आता जम्मूला. जम्मूचा ट्रॅव्हल आहे 544 किलोमीटर, जो की पूर्ण करायला टोटल 10 तास लागणार आहेत. आमचं स्पीड बघता आम्हाला 14 तास लागतील. त्याच्यामुळे आम्ही स्लो जाणार आहे. ग्रुप आमचा छोटा आहे, 3 लोकांचीच टीम आहे, 3 गाड्या आहेत आमच्याकडे फक्त. त्यामुळे आम्ही डायरेक्ट इथून जाणार आहे जम्मूला. पहाटेच्या 9:30 वाजता उठून सगळेजण तयार राहिली. एक रायडर नुसती नाटकं करत होता, कारण आयुष्यातली पहिलीच एवढी मोठी राईड होती. मग काय, पहिल्यांदा काढली 350, नंतर काढली मेट्रो 350, नंतर काढली KTM आणि डायरेक्ट पोचलो चहा प्याला. राईड चालू होते आतावरच पहिला स्टॉप घेतला. यानं गाडगावरून चहा आणि क्लब सँडविच दिलं. क्लब सँडविचची क्वालिटी 1 नंबर. आणि तिथनं निघालो. खायला सगळंच भारी होतं, पण प्राइस ऐकून आमची फाटली, कारण की नाश्त्याचं झालं 1200 रुपये बिल. क्लब सँडविच दाखवायला चांगलं वाटलं, पण ती बसलं 150 रुपयाला. राईडचा दुसरा टप्पा काढतोय तर रेसनी ताण लागली. डायरेक्ट पोचलो उसाचा रस प्याला. ह्यानं खालीवर करून मस्तपैकी गार असा थंडगार उसाचा रस दिला. त्यामध्ये टाकलेला पुदिना आणि टेस्ट 1 नंबर. सगळ्या गाड्यांची परत एकदा देखरेख करून घेतली आणि पुन्हा राईड चालू केली. राईड चालू करतोय तवरच एक सीन झाला. भाव म्हटला तुझा व्हिडिओ घेतो. म्हटलं घे की भावा. भावानं हे 2-4 शॉट घेतलं तर तुम्हाला बघायचं असलं तर बघू शकता, नाहीतर पळवू शकता. आणि नंतर नुसतीच राईड चालू झाली होती की पहिला शॉट बघायला भेटला. ही पंजाबी एकमेकाला निबार तुडवत होती. बघतोय तर काय गाडी ढोकलेली होती. आला तर रॉंग साईडनं आणि यानं नुसताच कान मारलेला होता. आपण म्हटलं लक्ष नको द्याला आणि आपण ट्रॅव्हल करत राहू. भावानं 2-4 फुटनं बी शॉट घ्यायचा प्लॅन केला. मग काय, सगळ्यांना आपलं चिन्ह दाखवत राईड चालूच ठेवली, कारण राईड होती 500 किलोमीटरची.